नमस्कार मित्रांनो, फडणवीस पवारांना काँग्रेसचा धक्का. बारामतीत सुनेत्रा पवार अडचणीत. भाकरी नेमकी कोण फिरवणार आहेत बारामतीमध्ये आणि काय चालू आहेत बारामतीमध्ये हे आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्याने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून त्यांची पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याचं पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं आहे. युजेंद्र पवार यांनी तर आमच्या पक्षाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असेल असं जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारामती बरोबरच राहुरी मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र बारामतीमधील रुग्णालयाच्या नामकरण प्रकरणावरून धनगर समाजाची नाराजगी ओढून घेतल्याने धनगर समाज या निवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार असून त्या संदर्भातील चर्चा सुरू आहेत. धनगर समाजाकडून सुनेत्रा पवारांना आव्हान दिलं जात असतानाच आता काँग्रेसला एक बडा नेत्यांनी ऑफर दिली असून या नेत्यासहित युती करत काँग्रेसही बारामतीतून उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. मग काँग्रेसला कोणत्या नेत्याची साथ मिळाली आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. धनगर समाजाबरोबरच आता काँग्रेस या निवडणुकीत उडी घेणार आहेत. काँग्रेसला भाजपाचा पूर्वीचा मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपचा महादेव जानकरांनी साथ मिळाली आहे. काँग्रेस जानकरांसोबत आघाडी करून उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि रासपने हालचाली सुरू केल्या आहेत. जानकर आज गांधी भवन इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राहुरी सोबतच बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची आणि ही निवडणूक कशी लढवायची याबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. धनगर समाज बारामतीतून उमेदवार का देणार आहेत याबद्दल यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचालीमुळे धनगर समाज आणि सकल हिंदू समाजात तीव्र नाराजगी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींच्या नावाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत धनगर समाजाने बारामतीत तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे असं सांगितलं. अजितदादांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु अहिल्यादेवीचं नाव पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाहीत अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे असं सोलनकर म्हणाले. मग धनगर समाजाचा उमेदवार कोण असणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवारीबाबत तिथला कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आलेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. पवार घराणं प्रोफेशनल राजकारण करत आहेत असं हाके म्हणाले. पुढे बोलताना लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहेत. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी साधन असतं असं हाकेंनी म्हटलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं बारामतीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.